हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज एका मुलाचा प्रॉब्लेम घेऊया. हं? हो, मुलांना पण प्रॉब्लेम असतात. कित्येक वेळेला मुलींना वाटते हो आम्हालाच सगळे प्रॉब्लेम, मुलांना काही प्रॉब्लेम. हा मुलगा, त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ग्रॅज्युएशन नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे वाटते. आणि त्याला काही नोकरी लागलेली नाहीये. आणि घरात आई वडील सारखं बोलतात, जा कुठेतरी नोकरी बघ, अमुक तमुक वगैरे. त्यामुळे तो कंटाळलेला आहे. त्याला वाटते आपले आई वडील टॉक्सिक आहेत, मला कायम बोलत असतात. त्यामुळे तो म्हणतो, मॅडम मी घर सोडून पळून जायचा विचार माझ्या डोक्यात येतो, काय करू? मी म्हटलं, कुठे जाणार आहे, जाऊन काय करणार? सगळा विचार केलायस का? कुठलीही गोष्ट विचार करून आपण करायला पाहिजे. आणि आई वडील बोलतात, कशासाठी बोलतात ते? त्यांना तुझं चांगलं व्हावं ही अपेक्षा आहे ना. तुला लहानाचं मोठं कशासाठी केलंय? आज ते बोलले तरी कशासाठी? त्यांना वाटते ते बोलले ते तू ॲटलिस्ट असं बोलले म्हणून मी करून दाखवतो म्हणून काहीतरी करशील. आणि हे बघ, पूर्ण शिक्षण झालेला अगदी यंग मुलगा नुसता घरात बसून आहे, सारखा मोबाईल बघतो, लोळतो, खातो, पितो. हा कुठल्याही आई वडिलांना आवडणार नाही. आपली मुलं त्यांचं शिक्षण वगैरे झाल्यावर ती स्वतंत्र आपले पायावर उभं असलेलं बघायला आई वडिलांना पण कौतुकाचं वाटते. अहो, आजूबाजूचे कोणी लोक विचारतात, अहो तुमचा मुलगा काय करतो? काय म्हणणार आई वडील? घरात नुसतं मोबाईल बघत लोळत बसतो म्हणणार. तर तो माझा मुलगा अमुक इथे आहे, अमुक इथे नोकरी करतो म्हणायला किती त्यांना कौतुक वाटते. त्यामुळे आई वडील काही बोलले तरी त्यांच्यावर राग मानू नका. का? आत्तापर्यंत तुम्हाला कोण केलं, इथेपर्यंत आणलं? तेच आणलं ना. हे झालं आई वडिलांबद्दल. आता ओके, पळून जायचं, पळून जाऊन करणार काय? हा माझा प्रश्न. एवढं सोपं आहे का? एकदा आपण घरातनं बाहेर पडलं की कळेल, तिथे कोणी आपलं नाही, कोणी जेवा म्हणणार नाही, झोपा म्हणणार नाही, थंडी वाजते का विचारणार नाही, कोणी काही विचारणार नाही. हे लक्षात ठेवायला पाहिजे प्रत्येकानं. पळून कुठे गेला तुम्ही? कुठे ओके, कुठे फ्री फूड वगैरे मिळते तिथे खाल्लात, किती दिवस खाणार? आणि फक्त जेवण झालं की भागते का? बाकी काही नाही आहेत आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी? लागते का नाही आपल्याला? बऱ्याच गोष्टी लागतात. कपडे लागतात. ओके, तुम्ही घरातनं जाताना घेऊन जावाल, ते कपडे किती दिवस पुरतील तुम्हाला? नंतर नवे कपडे घ्यायला नको. त्याच्याशिवाय प्रत्येक गोष्ट काय लागत नाही. उठल्यावर आपल्याला दात घासायला लागणारं पेस्ट ब्रश पासून कंगवेपासून प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. त्यामुळे हा सगळा विचार करायला पाहिजे. नाही ते जायचं एक 8-10 दिवसांना, परत मग घराकडेच यायचं. मग काय तुमचा मान राहिला? कुठला काही गेला तरी आला का नाही परत, असं म्हणतील लोक. त्यामुळे पूर्णपणे विचार करायला पाहिजे. पळून जाणं काही उत्तर नाहीये. मला विचारता म्हणून मी सांगते. मग काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे बाहेर जायचं. आधी आई वडील म्हणतात तर बरोबर आहे, नोकरीला लागा. पगार कमी असला तरी चालेल. अहो, प्रत्येक मुलाला वाटते मला लाखभर तर पगार मिळायला पाहिजे. अहो, तुम्हाला लाखभर पगार देताना ते मालकाला काही त्यातनं मिळायला पाहिजे का नाही? तुम्ही एवढी तुमची व्हॅल्यू आहे तुम्हाला वाटते ना, तुमचं तुम्ही स्वतःचं सेटअप घाला की. 1 लाख काही 10 लाख मिळवा, तर शक्य नाही.
म्हणजे स्वतःची व्हॅल्यू काय आहे हे जरा समजून घ्या, व्हॅल्यू ॲडिशन करून घ्या आणि काही नवीन नवीन काही कोर्स म्हणा, काही स्किल्स म्हणा, हे सगळं आपल्याला आत्मसात करता येईल. आणि नंतर पहिल्यांदा माझं म्हणणं तर जे काही आत्ता तुम्हाला नोकरी मिळते त्या नोकरीला जायला लागा. मिनिमम काहीतरी पगार मिळेल. मिनिमम आपल्या हवा असलेल्या गोष्टी, तुमचं पेट्रोल म्हणा, फोन चार्जिंगचे पैसे म्हणा, मिनिमम आपल्याला हवं असलेलं तरी सगळं भागेल त्यातनं. मग दिवसभर आईवडिलांसमोर तुम्ही लोळत नाही तिथे पडलेला म्हटल्यावर त्यांनाही बरं वाटेल, आपला मुलगा बाहेर जायला लागला, काम करायला लागला म्हटल्यावर. त्यामुळे तुमचे एकमेकांचे संबंध सुधारतील. आता खरं संबंध चांगले असले तरी आई वडील बोलतात हे तुम्हाला आवडत नाही. तुम्ही म्हणता वडील रिटायर झालेले आहेत, त्यांचे पेन्शनमधनं घर चालते. हो, त्यांचे पेन्शनमधनं घर चालते, त्यामुळे तुम्हाला कशाची काही कमी पडत नाही. म्हणून ते काही आयुष्यभर पुरणार का आपल्याला, हा विचार करा ना. मग आपल्या पायावर आपण उभं राहायला पाहिजे. आणि कोणी असं पहिल्यांदा मला लाखात तरी माझी कॅपॅसिटी, हो तुमची कॅपॅसिटी आहे ते ती तुम्ही प्रूव्ह कुठे केली आहे? हो, धीरूभाई अंबानीसुद्धा पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचं काम करत होते, तिथून ते पुढे गेले. पेपर टाकणारा मुलगा APJ अब्दुल कलाम पुढे मोठे शास्त्रज्ञ झाले आणि नंतर आपल्याला माहीत आहे ते आपले राष्ट्रपती पण होते. त्यामुळे एकदम मी टॉपला जाणार म्हटलं की तेवढी आपली कॅपॅसिटी आहे का, आपण प्रूव्ह केलेलं आहे का? ओके, प्रूव्ह केलं तर करा ना तुम्ही, क्लास 1 ऑफिसर व्हा. तर आपल्याला होत नाही म्हणजे कुठेतरी आपले तेवढी कॅपॅसिटी नाही हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. स्वतःचं व्हॅल्यू वाढवून घ्यायला पाहिजे. आणि जे काही परिस्थिती आहे ती परिस्थिती एक्सेप्ट करायला पाहिजे. वेळ, एकदा गेलेली वेळ परत येत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही. वेळ निघून गेली की ती वेळ परत आपल्याला भेटत नाही. त्यामुळे आता आपले हातात जी वेळ आहे त्यातनं आपल्याला शून्यात असू देत. हे बघा, हजारो महिलांचा प्रवास सुद्धा पहिले पावलापासून, पहिले स्टेपपासून आपल्याला चालू करावं लागते. त्यामुळे असं तुम्ही मनात घेऊ नका एवढ्याशा नोकरीला मी कसं जाऊ, कोण काय म्हणतील. डिग्निटी ऑफ लेबर आपण म्हणतो, नुसतं काही बोलण्याचे शब्द आहेत का ते? डिग्निटी ऑफ लेबर नाही आहे. चोरी करू नये, कोणाला फसवू नये, कष्ट करून मिळवायला काही कोणाची भीती नाही आहे. आणि आपण हळूहळू त्यातनं पुढे पुढे सरकत जायला पाहिजे. कितीतरी लोक अशी आहेत जे शिपाई, प्यून म्हणून लागलेत, पुढे ते मॅनेजर, डिव्हिजनल मॅनेजर होऊन रिटायर झालेली आहेत. त्यामुळे पळून जाऊन काही प्रश्न सुटणार नाही असं मला वाटते. तुम्ही म्हणता पळून जातो, अमुक करतो, तमुक. पळून जाऊन करणार काय? ओके, तुम्हाला कुठे जेवायला मिळेल 2 ठिकाणी, कुठे आश्रमात म्हणा, कुठे गुरुद्वारेत म्हणा, जेवण मिळेल, मान्य करते मी. पण बाकी काही आपल्याला लागत नाही का? आपल्या गरजा नाहीत का बाकी काही? किंवा आपल्याला समाजात काही मिळवावं, काही रिस्पेक्ट असावं हे वाटत नाही का? आणि तुम्ही कुठेही निघून गेलात, काही हे केलात तरी कुठेही तुम्ही सर्व्हिसला ॲप्लिकेशन घालताना सगळीकडे तुम्हाला एक परमनंट ॲड्रेस म्हणून द्यावा लागतो. तुम्ही म्हणता इकडे जाईन तिकडे जाईन, तिथे जाऊन तुमचं हे सगळं साध्य होईल का?
हे सगळ्यासाठी आपण काय करायला पाहिजे? काहीतरी लाईफमध्ये इंटेन्शन पाहिजे, पर्पस पाहिजे, गोल पाहिजे, एम पाहिजे. ओके, मी हे करते. आणि दिवस बदलतात, आजचे सारखे रोजचे दिवस नसतात, हा विचार करा. आणि आई वडील आपले चांगल्यासाठी काही बोलतात हे लक्षात घ्या तुम्ही. त्यांना असा आपला मुलगा दिवसभर लोळात पडलेला बघायला नाही आवडत. आनंद वाटेल का? आणि एक म्हण आहे बघा, कुठल्याही मुलांना आपण आई वडील झाल्याशिवाय काही गोष्टी कळत नाही, हे मान्य आहे. आज तुम्ही आई वडिलांना नावं ठेवता, उद्या तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला तेच जाणवेल काय आहे म्हणून. त्यामुळे आता ताबडतोब मला विचारलात म्हणून सांगते, बाहेर जावा, कुठेही नोकरी बघा, कुठलीही चालेल, कमी पगाराची असू देत. आधी नोकरीला लागायचं, मग तिथून पुढचे परीक्षांची तयारी करा, इंटरव्ह्यूजची तयारी करा, पुढे सरकायचा प्रयत्न करा. डोकं शांत ठेवा, कोणावरही राग करू नका. पाहिजे ते मेडिटेशन करा सकाळी आणि रात्री, खूप फरक पडतो. करून तरी बघा. विश यू ऑल द बेस्ट.